प्रॉफिट केलेल्या नवख्या ट्रेडरचं कॅल्क्युलेशन कसं असतं बघा. 1500 रुपयाचा प्रॉफिट झाला तर ते म्हणतात 1500 गुणिले 30 45,000 मला मिळेल महिन्याला. म्हणजे 2 महिन्यात माझा लॉस रिकवर. 30 दिवस एका महिन्यात ट्रेडिंग डेजच नसतात. एका महिन्यात इन मेन 23 दिवस मिळतात. या 23 पैकी सुद्धा प्रत्येक दिवस आपल्या प्रॉफिटचा नसतो, कारण आपण आहोत ऑप्शन बायर. आणि रोज काय मोमेंटम उत्तम मिळत नाही. दिवस आहे आजचा 28 मे. आज सुद्धा हेच झालं. जी पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल होती ना, नंतरच्या कुठलीच कॅन्डल म्हणजे नंतरच्या 15 मिनिटाच्या कोणतीच कॅन्डल पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा ना टॉप मोडू शकली ना बॉटम. त्या सगळ्या आतमध्येच पडल्या. मला सांगा, अशा मार्केटमध्ये तुम्ही कमाई करणार आहात, ती पण मजबूत कमाई, लॉस रिकवर करायला? अशाने लॉस वाढतो, कमी होत नाही. पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम स्किल असेल स्कॅल्पिंगचं, किंवा तुमच्याकडे एखादं चांगलं आयुध असेल, जसं की एखादा उत्तमचा इंडिकेटर, तर तुम्ही छोटंसं प्रॉफिट घेऊन मार्केटमधून पळून जाऊ शकता. अर्थातच पळून गेलात तरच हे प्रॉफिट टिकतं, नाहीतर ते गळून जातं.